ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदूरच्या उमेदवाराला गावातूनच विरोध, लोकशाहीची फसवणूक करणाऱ्याला मतदान नाहीच। डिजिटल फलक चर्चेचा विषय। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातही जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले। एकूणच या जिल्हा परिषदेसाठी मागासवर्गीय आरक्षण आहे, तर पट्टण कोडोली पंचायत समितीसाठीही मागासवर्गीय महिला, तर चंदूर पंचायत समिती सर्वसाधारण आरक्षण आहे। जिल्हा परिषदसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यामध्ये एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला, तर चंदूरच्या एका उमेदवार अर्जावर आक्षेपही घेण्यात आला। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज वैध घोषित केला आणि तिथूनच सुरुवात झाली विरोधाची। मागासवर्गीय समुदायातील उमेदवारांनी याला प्रखर विरोध दर्शवला। सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर एकाच व्यक्तीला ओबीसी आणि मागासवर्गीय असे दोन दाखले देण्यात आल्याची चर्चा रंगू लागली। आता प्रचाराला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। मात्र या उमेदवाराच्या गावातूनच आता विरोध होताना दिसत आहे। चंदूर येथील माळभाग सिद्धार्थनगरमध्ये लोकशाही अलर्ट, मतदान कोणाला, लोकशाहीची फसवणूक करणाऱ्यांना, राजकीय स्वार्थासाठी पक्ष आणि जात बदलणाऱ्यांना, अनुसूचित आणि ओबीसी समाजाच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना या आशयाचे डिजिटल फलक झळकू लागले आहेत। या डिजिटल फलकाची हातकणंगले तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली असून उलटसुलट तर्क वितर्कांना ऊत आल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे येथील जिल्हा परिषद उमेदवाराला त्याच्या होम पिचवरच कडाडून विरोध होत असल्याचं चित्र अधिकच गडद होत आहे। महानकर न्यूजसाठी रिजवान मुजावर, पट्टण कोडोली।